नमस्कार बंधू भगिनींनो, रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवरती मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मागील अनेक व्हिडिओंच्या माध्यमातून संस्कृत सुभाषित किंवा श्लोकांचा वेगवेगळे विषय ज्या श्लोकांच्या मध्ये सुभाषितांच्या मध्ये आलेले आहेत ते एक एक विषय घेऊन आपण एक एक व्हिडिओ बनवतो आहोत. माझ्या रामकृष्ण बदने यूट्यूब चॅनलवरती अशा प्रकारचे अनेक व्हिडिओ मी अपलोड करतो आहे. आज पुन्हा एकदा संस्कृतचा श्लोक घेऊन कृतज्ञ माणसाबद्दल हा श्लोक काय म्हणतो त्याबद्दलचं चिंतन आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करावयाचं आहे. तेव्हा आपण सुरुवात त्या श्लोकापासून करूयात. काय म्हणतो हा श्लोक? श्लोक असा आहे, नरग्नेच सुरानेच नरग्नेच सुरानेच भग्नव्रते तथा भग्नवृते तथा निष्कृती विहिता लोके निष्कृती विहिता लोके कृतज्ञे नास्ति निष्कृती कृतज्ञे नास्ति निष्कृती असा हा श्लोक आहे. आणि या श्लोकाचा सरळ अर्थ काय आहे हे देखील आपल्याला इथं पाहावयाचं आहे. काय म्हटलं या श्लोकामध्ये? श्लोकाचा सरळ अर्थ असा आहे, नरग्ने म्हणजे खुनी लोक, एकमेकाचा खून करणारी माणसं त्याला नरघणे, खून करणारी माणसं, खुनी या अर्थानं हा शब्द श्लोकामध्ये आलेला आहे. सुरानेच, सुरा म्हणजे माहिती आहे आपल्याला दारू, म्हणजे खून करणारे असतील, दारुडे असतील. भग्नव्रते म्हणजे चोर, कर्तव्यहीन व्यक्ती ज्याला निष्कृती विहिता लोके, निष्कृती विहिता म्हणजे कर्तव्यहीन व्यक्ती, या सर्वांसाठी हे श्लोक म्हणतं की प्रायश्चित आहे. पण कृतज्ञ व्यक्तीला दोषमुक्त करणार एकही प्रायश्चित्त या जगाच्या पाठीवर नाही आहे. म्हणजे कृतज्ञ व्यक्ती जर झाला तर त्याला कुठलंच प्रायश्चित नाही आहे. एखादा मनुष्य आपल्या जीवनामध्ये चुकला, काय केलं त्यानं, एखाद्याचा खून केला, तर खून केल्याच्या नंतर देखील त्याचं प्रायश्चित त्याला सांगितलं गेलेलं आहे शास्त्रामध्ये. व्यसन करू नये, करायचंच असेल तर हरिपाद सेवनम व्यसनम, विद्याभ्यास व्यसनम असं म्हटलेलं आहे. विद्येचं व्यसन असावं, नाहीतर हरिपाद सेवन, ईश्वर भक्तीचं व्यसन असावं. परंतु दारू, गांजा, अफू, चरस, तंबाखू याचं व्यसन असता कामा नये. परंतु एखाद्याला दारू पिण्याचं व्यसन लागलं, त्याला आपण दारुड्या असं म्हणतो, तर त्याला देखील प्रायश्चित आपल्याला शास्त्रात मिळतं, सांगितलेलं आहे. त्यालाही प्रायश्चित्य करून दोषमुक्त होता येऊ शकतं. तिसरं सांगितलं की एखादा माणूस चोर आहे, चोरी करणं काही चांगली गोष्ट नाहीये, परंतु करू नये, परंतु त्यानं चोरी केलेली आहे, चोर म्हणून तो गणला गेलेला आहे, तर त्याला देखील प्रायश्चित आहे. त्याच्यातनं त्याला प्रायश्चित्त घेऊन पवित्र होता येतं. एखादा कर्तव्यहीन व्यक्ती ज्याच्यावर जे कर्तव्य सोपवलं गेलेलं आहे तो कर्तव्य पार पाडत नाहीये, कर्तव्यहीन बनलेला व्यक्ती आहे, तर अशा व्यक्तींना देखील शास्त्रामध्ये प्रायश्चित सांगितलेलं आहे. परंतु कृतज्ञ माणसाबद्दल मात्र प्रायश्चित शास्त्रात कुठेच आपल्याला मिळत नाहीये. म्हणजे या वरच्या ज्यांचा मी उल्लेख केला, खून करणारा, दारू पिणारा, चोरी करणारा, कर्तव्यच्युत असणारा, हे खऱ्या अर्थानं पापाचरण करणारीच माणसं आहेत, परंतु त्यांना
त्याच्यातनं मुक्त होण्याचा मार्ग सांगितला गेलेला आहे. परंतु या सगळ्यांच्या पेक्षा अतिपापी जर कोण असेल तर तो कृतघ्न आहे, कृतघ्न व्यक्ती आहे. आपण अनेक वेळेस कृतघ्न आणि कृतज्ञ असे दोन शब्द आपल्या नेहमी कानावर येतात. कृतघ्न म्हणजे कोण आणि कृतज्ञ म्हणजे कोण यातला फरक आपण पहिल्यांदा समजून घेतला पाहिजे. मी पहिल्यांदा कृतज्ञ म्हणजे कोण याबद्दल सांगेन. कृतज्ञ याचा अर्थ असा की ज्यानं माझ्यावर उपकार केले त्याच्या उपकाराबद्दलची माझ्या अंतःकरणामध्ये जाणीव असणं आणि त्याच्या उपकारातून मुक्त होण्यासाठी मी सतत प्रयत्न करणं याला कृतज्ञता भाव असं म्हटलं जातं. म्हणजे ज्यानं आपल्यावर परोपकार केला, उपकार केला, त्याच्या उपकाराची सतत जाणीव अंतःकरणामध्ये ठेवून जो वागतो त्याला कृतज्ञ असं म्हटलं जातं. आणि कृतघ्न म्हणजे काय? तर कृतघ्न म्हणजे ज्यानं माझ्यावर उपकार केलेला आहे त्या उपकार करणाऱ्याचा उपकार मी विसरून जातो, नव्हे तर उपकार करणाऱ्यावरच अपकार करतो, त्याला कृतघ्न म्हटलं गेलेलं आहे. या श्लोकामध्ये कृतज्ञ व्यक्तीबद्दलच चिंतन मांडलेलं नाही आहे, तर कृतघ्न व्यक्ती बद्दल हा श्लोक आपल्याला काहीतरी सांगतो. आणि हा श्लोक सांगतो की वरच्या सगळ्या दुराचरणापेक्षा कृतज्ञता हा फार मोठा दुराचार आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये कृतज्ञ कधीच व्हायचं नाही आहे. कधीच आपण उपकार केलेल्या माणसाचा उपकार विसरायचा नाहीये, असा या श्लोकातून आपल्याला अर्थ घेता आला पाहिजे. खर तर असं म्हणता येईल कृतज्ञ म्हणजे अशी व्यक्ती ज्या व्यक्तीवर इतरांनी उपकार केलेले असतात, मदत केलेली असते किंवा त्या व्यक्तीला प्रेम दिलेलं असतं, तरी परंतु त्या व्यक्तीच्या उपकाराची जाणीव, मदत केलेलीची जाणीव, ज्यानं आपल्याला प्रेम दिलेलं आहे या गोष्टीची जाणीव तो व्यक्ती ठेवत नाहीये. आणि उलट मी सगळं केलंय, माझं कोणीच काही केलेलं नाहीये या अहंकारात जो असतो त्यालाच कृतज्ञ म्हटलं गेलं पाहिजे. केलेले उपकार लवकर जो विसरतो तो कृतज्ञ आहे. उपकार कर्त्यावरच उलटतो तो कृतज्ञ आहे. स्वार्थापुरतं एखाद्याला जवळ करतो आणि स्वार्थ संपला की दूर लोटून देतो आणि असं भासवतो की त्याचा आणि माझा काही संबंधच नव्हता, तो कृतज्ञ आहे. आणि त्याच्यामध्ये असा अहंकार ठासून भरलेला असतो किंवा असा अहंकार येतो की मीच मिळवलेला आहे, मला कोणी मदत केलेली नाही आहे. हा भाव ज्याच्या अंतःकरणामध्ये आहे त्यालाच आपण कृतज्ञ असं म्हटलं पाहिजे. मग तो आपल्या गुरुनं दिलेल्या विद्येबद्दलचा उपकार मनात ठेवत नाहीये, आई वडिलांनी आपल्याला इथपर्यंत पोहोचवलं त्याबद्दल त्यांनी आपल्याला प्रेम दिलेलं आहे, वाढवलेलं आहे, या उपकाराची जाणीव त्याच्या ठिकाणी असत नाहीये, मित्रानं मदत करून त्याला इथपर्यंत पोहोचवलेलं असतं, त्या मित्राबद्दलची देखील उपकाराची जाणीव त्याच्या अंतःकरणामध्ये असत नाहीये, असा जो कोणी आहे त्याला कृतज्ञ असं म्हटलं जातं. आणि आपण जर बघितलं की या कृतज्ञतेचं एक धर्मराजाच्या संबंधानं उदाहरण चैतन्य महाराज देगलूरकर यांच्याकडनं मी ऐकलं होतं. थोडस श्रवणामध्ये दोष राहिल्यामुळं आता सांगत असताना जर थोडासा काही उणेपणा जाणवला तर तो माझ्या श्रवणाचा दोष समजावा, महाराजांचा दोष नाहीये एवढं समजून आपण हे उदाहरण श्रवण करावं. चैतन्य महाराजांनी सांगितलं होतं, ते म्हणाले की कृतज्ञ माणसाबद्दल ते बोलताना त्यांनी धर्मराजाचं उदाहरण दिलेलं होतं. ते म्हणाले की धर्मराजा आपल्या आयुष्यामध्ये एकदा खोटं बोललेले होते. आपल्याला माहिती आहे की अश्वस्थामा हतो नरो वा कुंजरो. खरं तर धर्मराजाला माहिती आहे की कोण मेलेला आहे, परंतु एकदा असं खोटं बोलल्यामुळं धर्मराजांना शिक्षा झालेली होती. त्यांचा अंगुष्ठ तर गळून पडालाच, परंतु त्यांना नरकात डोकावून पाहण्याची शिक्षा झालेली आहे. आणि धर्मराजांना जेव्हा, ज्याला आपण युधिष्ठिरी म्हणतो, हे यम घेऊन गेले आणि म्हणाले की आधी नरकात डोकावून पाहणार आहात की आधी स्वर्गामध्ये राहून
तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही नरकात, पण तुम्हाला एकदा नरकामध्ये डोकावून पाहायची, एकदा खोटं बोलल्यामुळं शिक्षा होणारच आहे. तेव्हा युधिष्ठिर किंवा धर्मराज म्हणाले की नाही, आधी मी नरकातच डोकावून पाहण्याचं काम करतो, नंतर मग मी स्वर्गात येईल. आणि ठरल्याप्रमाणे धर्मराजाला हे यम मंडळी घेऊन आलेली आहे आणि त्यांनी नरकाच्या दरवाजातनं धर्मराजाला मध्ये डोकावायला सांगितलं. काय चित्र होतं नरकामध्ये? तर नरकामध्ये असं चित्र होतं की काही प्राणी, हिंसक प्राणी तिथं आहेत आणि मेलेल्या माणसाची प्रेत आहेत. तर हिंस्र पशु काय करतायत ते प्राणी, या जे पापी माणसं मरून त्या नरकात गेलेले आहेत, तर त्यांच्या शरीराला फाडून खात आहेत. कोण? हे हिंस्र पशु. आणि अशा पद्धतीनं या पापी मानवी शरीराची विटंबना होत असताना कोण पाहिली? धर्मराजानं पाहिलेली आहे. दुसरं चित्र असंही त्यांना लक्षात आलं की एक वेगळंच आणि भयानक चित्र होतं की त्या ठिकाणी हिंस्र पशु आहेत, परंतु ते हिंस्र पशु एका प्रेताला खात नाहीये. तर ते प्रेत स्वतःच मांस काढून ते स्वतःच खात आहे. कोण? तो माणूस. तेव्हा धर्मराजाच्या मनामध्ये शंका येते की अरे ठीक आहे, म्हणजे माणसाचं प्रेत हिंस्र पशूनं खाणं बरोबर आहे, परंतु माणसाचं प्रेत माणसानंतरही स्वतःच प्रेत स्वतःच हा माणूस खातोय, हा काय प्रकार आहे? आणि म्हणून धर्मराजाने यमाला विचारलं, बाबा हे चित्र ठीक आहे म्हणले की या पापी माणसांच्या शरीराचे लचके हे हिंस्र पशु तोडतायत, ठीक आहे, परंतु दुसरं दृश्य मी पाहतोय की त्या प्रेताला कोणताच हिंस्र पशु स्पर्श करत नाहीये किंवा ते प्रेत या ठिकाणी हिंस्र पशु खात नाही आहेत, तर उलट ते प्रेत माणूस स्वतःच प्रेत खातोय. असं का? तेव्हा यमराजांनी सांगितलं की ज्याचं प्रेत हिंस्र पशु खात आहेत ते जरा कमी पापी आहेत म्हणाले, परंतु स्वतःच प्रेत स्वतःच खाणारा माणूस इतका पापी आहे, इतका जास्त पापी आहे की त्याच्या प्रेताला, त्याच्या शरीराला हिंस्र पशु सुद्धा स्पर्श करू इच्छित नाही आहे. त्यांना असं वाटतं की तो अधिकच अपवित्र आहे, अधिकच पापी आहे, त्याला आपण स्पर्श करू नये. आणि म्हणून तो त्याला भूक लागल्यामुळं स्वतःच प्रेत तो स्वतः खातोय. धर्मराजाला आश्चर्याचा धक्का बसला आणि धर्मराजांनी यमराजाला विचारलं, बाबा रे, यानं असं कोणतं पाप केलेलं आहे की ज्यामुळं त्याला एवढी मोठी शिक्षा भोगावी लागते? तेव्हा धर्मराजांनी दिलेलं या ठिकाणी यमराजांनी दिलेलं उत्तर अत्यंत महत्वाचं आहे. यमराज म्हणाले की जो स्वतःच प्रेत स्वतःच खातोय तो अति सगळ्यात जास्त पापी आहे. त्यानं कोणतं पाप केलंय म्हणाल तर तो आपल्या आयुष्यामध्ये कृतज्ञ जीवन जगलेला आहे आणि म्हणून त्याला ही मोठी शिक्षा भोगावी लागते आहे. म्हणजे कृतज्ञ माणूस हा जगातला सर्वात पापी माणूस आपलं शास्त्र सांगतं. त्याच पद्धतीनं या श्लोकाचा अर्थ देखील तोच आहे की खुनी माणसापेक्षा, हे की नाही, दारुड्या माणसापेक्षा, बरोबर आहे की नाही, आणि स्वतःचं कर्तव्य विसरून वागणाऱ्या माणसापेक्षा, चोरापेक्षाही कृतज्ञ माणूस हा अतिपापी हे श्लोक आपल्याला सांगतो. आणि म्हणून मी हे समर्पक उदाहरण आपल्याला या विषयाच्या अनुषंगानं आपल्या समोर ठेवलं. कृतज्ञतेची अनेक उदाहरणं आपल्याला आयुष्यामध्ये बघायला मिळतात. विंचू पाण्यावर असा वाहत चाललेला आहे, तेव्हा एखाद्या माणसाला असं वाटतं की अरे हे पाण्यामध्ये वाहून जाऊन बुडून मेलं तर याचा जीव जाईल, म्हणून एखादा माणूस त्या विंचूवाला काय करतो, वाचवण्यासाठी असा हात लावतो आणि त्यांना बाहेर काढण्यासाठी जवळ घेतो. तेवढ्यात ज्यानं आपल्याला वाचवलंय त्यालाच दंश करण्याचं काम वृश्चिक म्हणजे विंचू करतो. म्हणजे ज्यानं आपल्यावर उपकार केले त्याच्या उपकाराबद्दलचं स्मरण तर नाही आहे, परंतु उलट त्याला दंश करून पीडा देण्याचं काम विंचू करतो. म्हणजे एका अर्थानं विंचू हा कृतज्ञ आहे. एक आपल्या लक्षात यावं म्हणून मी आपल्याला हे उदाहरण सांगतो आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये या कृतज्ञतेबद्दल फार छान ओवी लिहिलेली आहे. ते म्हणतात की कृतज्ञो उपकारू केला,
कृतघ्न उपकारू केला, चोरा व्यवहारू दिदला. निसगू स्थविला, अशा प्रकारची ही ओवी आहे. त्यातलं महत्वाचं काय आहे तर कृतघ्न उपकार केला. कृतघ्न माणसावर उपकार करून काही उपयोग नाही आहे, कारण त्या उपकाराची जाणीव तो ठेवत नाहीये. परंतु सज्जनाचा स्वभाव असा असतो की ते उपकार करतातच. ज्याप्रमाणे सूर्य प्रकाश देऊन आपल्यावर उपकार करतोय. जगामध्ये अनेक नद्या कशासाठी वाहत आहेत तर परोपकारासाठीच वाहत आहेत. बघा ना, हे पाऊस पडतो कशासाठी पडतो? आपल्यावर उपकार करण्यासाठीच पडतो. परंतु आपण मात्र त्या उपकार करणाऱ्याला सपसेल विसरून जातो आणि म्हणून आपण त्या ठिकाणी कृतज्ञ ठरतो. अनेक तुम्हाला पुराणामध्ये उदाहरणं मिळतील. भस्मासुराचं कृतज्ञतेबद्दलचं मोठं उदाहरण शास्त्रात आपल्याला सापडतं, पुराणामध्ये आपल्याला सापडतं की या भस्मासुरानं भगवान शंकरांची काय केली? भक्ती केली. आणि भगवान शंकर या भस्मासुराला प्रसन्न झाले आणि सांगितलं की काय मागायचे ते माग. त्यावेळेला भस्मासुर म्हणाला की मी ज्याच्या कुणाच्या मस्तकावर हात ठेवीन तो भस्म झाला पाहिजे. आणि तथास्तु म्हणून श्री शंकरांनी महादेवांनी त्याला वर दिला. आपल्याला माहिती आहे की त्यानं अनेकांच्या डोक्यावर हात ठेवून त्या भस्मासुरानं अनेकांना भस्म केलं. ठीक आहे, अनेकांना भस्म केलं हरकत नाही, परंतु एके दिवशी त्याच्या मनामध्ये हा विचार आला की नाही, आपण या महादेवालाच भस्म करावं. कशामुळे आला ती कथा आपण खरं तर वाचली पाहिजे, ऐकली पाहिजे. मी आता ते सगळं सविस्तर आपल्यासमोर ठेवणार नाहीये, पण त्यानं असा विचार केला की आपण महादेवांच्याच डोक्यावर हात ठेवू आणि यांनाच भस्म करून टाकू. म्हणजे ज्यांनी उपकार करून तुम्हाला वर दिला त्याच महादेवाला भस्म करायला हा भस्मासुर निघाला. महादेव जीवाच्या आकांतानं विष्णूकडे जातात आणि म्हणतात की हा भस्मासुर माझ्या पाठीमागे लागला आणि तू माझ्या डोक्यावर जर हात ठेवला तर मी जरी ईश्वर असलो तरी शब्दात अडकल्यामुळं मला भस्म व्हावं लागेल. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे, विष्णू म्हणतात काही चिंता करू नका, मी बरोबर या भस्मासुराची विल्हेवाट लावतो. आणि तुम्हाला माहिती आहे की विष्णूंनी नर्तकीचं काय घेतलेलं आहे? सुंदर नर्तकीचं रूप घेतलं आणि त्याच्यासमोर त्याला एका अर्थानं काम नावाच्या याच्यामध्ये अडकवलं, विकारामध्ये. आणि मी जसे नाचते तसं तू नाच म्हणत म्हणत विष्णूंनी काय केलं? आपल्या डोक्यावर नाचता नाचता हात ठेवला. भस्मासुरही वेडा झाला होता तिच्या सौंदर्यामध्ये आणि तोही तसंच नाचत नाचत आपल्या डोक्यावर हात ठेवतो आणि तिथेच तो भस्म होऊन जातो. आणि म्हणून आपण अशा पद्धतीनं ज्याला आपण मोठं केलं तो मोठं झाल्यानंतर ज्यानं मोठं केलं त्याच्यावरच जेव्हा पलटतो तेव्हा आपण नेहमी म्हणतो अरे ती भस्मासुराची अवलाद आहे. म्हणजे कृतज्ञतेचं उदाहरण म्हणून आपल्या शास्त्रामध्ये भस्मासुराचं उदाहरण दिलं जातं. रावणाच्या बाबतीमध्येही तेच आहे. तुम्हाला माहिती आहे की रावणाला भगवान शंकरांनी सोन्याची लंका बनवली आणि त्या काळातला अत्यंत विद्वान ब्राह्मण म्हणजे रावण, शास्त्रामध्ये फार पारंगत असणारा रावण, त्याला वास्तुपूजेसाठी, वास्तुशांती म्हणतो आपण, रावणाला बोलवलं. रावणानं पूजा केली, ज्याला उपकार म्हणून बोलवलं त्याच्याकडनं पूजा करून घेतली. आणि महादेव, आपण नेहमी म्हणतो भोळा महादेव, त्या रावणाला म्हणाला सांग तुला गुरु म्हणजे पूजेची दक्षिणा काय द्यायची आहे? तर हा रावण म्हणाला मला दुसरं काही नको, ज्या लंकेतल्या या वास्तूची पूजा करायला मी आलोय हे सगळी वास्तूच मला देऊन टाका. म्हणजे ज्यानं उपकार केला त्याच्यावर अपकार करणारा रावण. रावणानं वर मोठा उपकार केला बिभीषणानं, परंतु बिभीषणाला लत्ताहार प्रहार त्यानं केलेला आहे. मंदोदरीनं देखील उपकाराची अनेक भाषा त्याला त्याच्या हिताची सांगितली, परंतु कृतज्ञ माणसाला ते कधीच पटत नाही, कारण त्यातला स्वतःचा अहंकार जरा जास्तच जागा झालेला असतो आणि म्हणून मंदोदरीला देखील तो ऐकत नाही आहे. अशा पद्धतीची कृतज्ञता रावणाकडे आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून 14 चौकड्याचे राज्य तुला पुरेना असं जे म्हटलं की हे सगळं राज्य काय होतं? नाश होतो, कारण कृतज्ञ रावण असल्यामुळं. भस्मासुराचं तेच झालेलं आहे. दुर्योधनाचं देखील आपल्याला माहिती आहे की
त्यानंही उपकाराची जाणीव ठेवली नाही, म्हणून दुर्योधन देखील संपून गेलेला आहे. कंस कृतज्ञतेचं मोठं उदाहरण आहे की कंसानं आपले वडील उग्रसेन यांना बंदीखान्यामध्ये जेलमध्ये टाकलं, स्वतःच्या बापाला जेलमध्ये टाकलं आणि राज्य वर बसला आणि स्वतः राजा झाला. म्हणजे ज्या आई वडिलांनी प्रेम देऊन आपल्याला लहानाचं मोठं केलं, आपल्यावर उपकार केला, त्या वडिलांना जेलमध्ये टाकणं म्हणजे काय प्रकार आहे? तर हे देखील कृतज्ञतेचंच उदाहरण आपल्याला पाहावं लागतं. इतिहासामध्ये मुस्लिम शासकांच्या मध्ये अशी कृतज्ञता असणारी बरीच मंडळी आपल्याला इतिहासाची पानं धुंडाळताना पाहायला मिळतात. आपल्या बापालाच या ठिकाणी संपवणारी, आपल्या भावावर या ठिकाणी आघात करणारी अशी कितीतरी उदाहरणं आपल्याला यामध्ये पाहता येतील. तर अशी मला असं वाटतं की अनेक उदाहरणं या निमित्तानं आपण पाहू शकतो. तर अशी ही कृतज्ञता मला असं वाटतं की मानवी जीवनाला लागलेली खऱ्या अर्थाने ही कीड आहे. आणि म्हणून खुनी माणूस जरी असला तरी त्यानं जर प्रायश्चित्त घ्यायचं ठरवलं, आपल्याला माहिती आहे ना की वाल्मिकी हे खुनी खुनी दरोडेखोरच होते ना. किती खून केले होते. आम्ही लहान असताना सांगितलं जायचं की त्यानं एवढ्या मोहऱ्या एवढ्या दगडाचे 7 रांजणं भरलेले होते म्हणून मोहऱ्या एवढ्या दगडाचे. एक माणूस मारला की तो मोहरी एवढा दगड तो रांजणामध्ये टाकायचा. 7 रांजणं भरले होते. आता त्यामध्ये अतिशयोक्ती अलंकार असू शकेल, परंतु खुनी होता तो, अनेकांना त्यानं मारलं. परंतु त्यानं देखील, तुम्हाला माहिती आहे की श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, किंवा राम 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 नंतर मरा मरा म्हणत म्हणत का असेना, परंतु त्याला प्रायश्चित्त त्याने घेतलं आणि वाल्याचा वाल्मिकी होऊ शकले. म्हणजे खुनी माणसाला देखील प्रायश्चित्तातनं शुद्ध पवित्र होता येतं. दारुड्यांच्या बाबतीमध्ये अनेक उदाहरणं आपण पाहिले असतील की कित्येक माणसं अशी आहेत की सुरुवातीला ते व्यसनी होते, एखाद्या प्रसंगातनं त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन होतं आणि नंतर ती खूप मोठी माणसं झालेली देखील आपल्याला पाहायला मिळतात. व्यसन आपल्याला दारूचं काही नाही, परंतु मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनामध्ये माझे सत्याचे प्रयोग जर आपण त्यांचं आत्मकथन आत्मचरित्र वाचलं तर गांधी देखील बिड्या ओढायचे. सुरुवातीला त्यांना देखील चुकीची मार्ग त्यांनी धरला होता, परंतु नंतर त्यांना देखील प्रायश्चित्त झालं. त्यांनी प्रायश्चित्त केलं आणि मनाशी खुणगाठ बांधली की नाही, यानंतर आपण चुकीचं वागायचं नाही. आणि साधा मोहनदास नावाचा हाडामासाचा एक व्यक्ती पुढे महात्मा झाला, या देशाचा राष्ट्रपिता होऊ शकले. आणि म्हणून तुम्ही खुनी असा, त्यानंतर दारुडे असा, कुठल्याही प्रकारचं व्यसन असू द्या, त्याला देखील पुढे चालून निश्चितपणे प्रायश्चित्त घेतल्यानंतर शुद्ध होता येईल. अनेक चोर आपण बघितलेले आहेत की जे पूर्वी चोरी करायचे, पण नंतर त्यांच्या लक्षात येतं. आपल्याला माहित असेल की महात्मा फुले यांना मारण्यासाठी आलेले जे दोन, एक रामोशी आणि दुसरा जो दोघं जण आलेले होते आणि फुलेंना मारण्याचे त्यांना पैसे मिळणार होते, असे एका प्रकारचे चोरच होते. परंतु महात्मा फुलेंच्या बोलण्याचा, त्यांच्या वर्तनाचा त्यांच्यावर एवढा मोठा परिणाम झाला की ते पुढे आयुष्यभर त्यांचे अंगरक्षक बनलेले आहेत आणि इतिहासामध्ये त्यांचा उल्लेख नरका नारायण हो जात अशा प्रकारचा झालेला आपल्याला पाहायला मिळतो. अनेक अशी उदाहरणं आहेत की जे चोर म्हणून होते, परंतु नंतर ते सज्जन झालेले आहेत. अनेक कर्तव्य सोडून कर्तव्य विसरलेली माणसं नंतर त्यांच्या लक्षात आल्यानंतर ते कर्तव्य पथावरती आलेले आहेत आणि त्यांनाही प्रायश्चित्त होऊन ते देखील मोठे झालेले आहेत. म्हणून मी म्हणालोप्रमाणे खुनी असू दे, दारुडे असू द्या, चोर असू द्या, कर्तव्यापासून च्युत झालेला एखादा व्यक्ती असू द्या, या सगळ्यांच्यासाठी प्रायश्चित सांगितलं गेलं आहे. या सगळ्यातनं माणसाला पुन्हा चांगुलपणाकडं येता येऊ शकतं, त्याला प्रायश्चित आहे. परंतु कृतज्ञ माणसाला मात्र कुठलंही प्रायश्चित नाहीये. आणि म्हणून सगळ्यात मोठा अपराध, सगळ्यात मोठं पाप जर कोणतं असेल तर ती कृतज्ञता आहे. हाच विचार
हा श्लोक आपल्या समोर ठेवतो, तेव्हा आपण आपल्यावर ज्यांनी ज्यांनी उपकार केले, पहिले उपकार तर आपल्या आई वडिलांचे आहेत, कारण ज्यांनी आपल्याला लहानाचं मोठं केलंय आणि अत्यंत कष्टातनं अत्यंत अनेक प्रकारचे परिश्रम सहन करून त्यांनी आपल्याला इथपर्यंत पोहोचवलंय, त्यांच्या प्रतीची कृतज्ञता आपल्या अंतःकरणात येऊ देऊ नये. ज्या गुरूंनी आपल्याला शिकवलं, ज्ञान दिलं, त्यांच्या प्रतीची कृतज्ञता आपल्यात असू नये. आपल्या मित्रांच्या बद्दल, आपल्या स्नेहांच्या बद्दलची कृतज्ञता, समाजाबद्दलची कृतज्ञता असेल, कुठल्याही प्रकारची कृतज्ञता आपण बाळगू नये. ज्यांनी ज्यांनी आपल्यावर उपकार केले त्यांच्या उपकारातनं बाहेर पडण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. त्या उपकार करणाऱ्यांना आपल्या पद्धतीनं काही सहकार्य करता येईल का याचा विचार आपण केला पाहिजे. आपल्याला माहित आहे की काय सांगू मी संतांचे उपकार मज निरंतर जागविती, असं संतांच्या उपकारांच्या प्रतीची कृतज्ञता व्यक्त केलेली आहे. आपणही आपल्या जीवनाचं ध्येय कृतज्ञता नाही तर कृतज्ञता हाच उद्देश असावा आणि तो उद्देश माझ्यासह आपल्या जीवनामध्ये यावा, एवढाच प्रामाणिक उद्देश ठेवून हा व्हिडिओ बनवलेला होता. निश्चितपणे आपल्याला हा व्हिडिओ आवडेल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करून या ठिकाणी या व्हिडिओला मी इथेच पूर्णविराम देतो. नमस्कार.